नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 26 मेच्या भागामध्ये मित्रांनो ज्योतिराव सावित्रीमाईला सांगतात, सावित्री तू आता भांबुर्ड्याकडे जा. तिकडे मोठा शेतकरी वर्ग आहे. त्यांच्या घरी जा म्हणजे त्यांना बरं पडल. तिथे भालेरावांची 3-4 घरं आहेत. तिथं तुला त्रास व्हायचा नाही. तेव्हा सावित्रीमाई म्हणते ठीक आहे. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, सावित्री माझ्या वाटेला जे काही अनुभव आलेत ना, ते अनुभव तुझ्या वाटेला येऊ नयेत. घरी गेलं ना की आधी बोलायचं, बसायचं, मग विचारपूस करायची, मग मुलाबाळांचा विषय काढायचा. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, पण अहो याच्यामध्ये खूप वेळ जाईल. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, जाऊ देत वेळ गेला तर, पण त्यातून एक जरी मुलगी मिळाली ना तरी सुद्धा सुरुवात होईल. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, हा ते बी बराबर आहे, पण मग मी कोण आहे विचारल्यानंतर काय सांगायचं? तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, नाही कोणी विचारणार नाही. म्हणजे तुझ्या कपाळावरची आडवी चिरी बघून ना ज्यांना कोणी ओळखायचं ना ते बरोबर ओळखतील. हा पण मग शाळेचा विषय काढल्यानंतर कदाचित मुलीचे आई वडील डापरून बोलतील. ऐकून घे. अपमान जरी केला ना तरी सहन करायचा. तर तेव्हा सावित्रीमाई जी असं म्हणत असते, तर ज्योतिराव पुढे म्हणतात, रागवले तरी चिडायचं नाही आणि मुख्य म्हणजे माणसं तुटतील असं उत्तर द्यायचं नाही. आणि म्हणतात, ध्यानात असू दे सावित्री, आपला आजचा अपमान हा उद्या स्त्रियांचा सन्मान असणार आहे. आणि मित्रांनो, आता या दोघांचं असं बोलणं चालू असतं. इतक्यातच ज्योतिरावांची आई सावित्रीमाईला हाक मारते. तर तेव्हा सावित्रीमाई लगेचच गडबडीने सासूबाई आले असं म्हणून तिथून निघूनच जाते. आणि ज्यावेळेस आता इकडं बाहेर येते तर तेव्हा ज्योतिरावांची आई तिला बघितल्यानंतर म्हणते, सावित्री अगं इकडे ये पटकन. तर तेव्हा सावित्रीमाई समोर बघते तर ज्वारीचं पोतं असतं. आणि ती म्हणते, हे ज्वारीचं पोतं हे समजा कशापायी ठेवलंय? तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, अगं धान्याला किडं लागल्या ती, पाकडून घे. अगं भोंगा लागलाय, मस्त किडा आहे ती. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणत असते, अव पण ते अव असं म्हणत असते. तर तेव्हा ज्योतिरावांची आई त्याच्यावरती थोडंसं ओरडते. म्हणते, अगं बघतीस काय, आटप पटपट, चल चल, कामं आहे ती, मी आलेच, चल बस पटकन, असं सांगून ती आता तिथून निघून जाते. आणि तेव्हा लगेचच सावित्रीमाई ते सगळं काही धान्य पाकडायसाठी बसते. इतक्यातच थोड्या वेळेनं ज्योतिराव सावित्री सावित्री असं हाक मारत तिथं येतात. आणि तिच्यासमोर येऊन म्हणतात, अगं सावित्री तू इथं काय करत बसली आहेस, जायचंय ना आपल्याला. तेव्हा सावित्रीमाई म्हणते, अहो सासूबाईंनी एवढी ज्वारी नीट करायला सांगितले, झालंच. तेव्हा ज्योतिराव म्हणतात, अगं पण निघायच्या वेळी काय सांगायचं ना आईला नंतर करते म्हणून. तेव्हा सावित्रीमाई म्हणते, अहो त्यांचा शब्द कसा मोडायचा, झालंच, तुम्ही थांबा मी आले. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, थांबा काय, वेळ होईल, वेळ जाईल, उशीर होईल ना आपल्याला. आणि म्हणतात, थांब त्यापेक्षा मीच आईला सांगतो आलोच, असं म्हणून ते चाललेले असतात. तर तेव्हा सावित्रीमाई त्यांना लगेचच थांबवते. म्हणते, अहो आत्ता असं नका करू, तुम्ही असं करा, तुम्ही जरा पुस्तक वाचत बसा, मी आलेच, झालंच माझं. तर तेव्हा आता ज्योतिराव थोडंसं सावित्रीमाईचं ऐकतात आणि म्हणतात, बरं ठीक आहे, आवर लवकर, असं म्हणून ते आतमध्ये निघून जातात. आणि सावित्रीमाई आपलं धान्य पाकडायचं काम पुढे चालू ठेवते. आणि त्यानंतर आता ज्योतिराव इकडं आत खोलीमध्ये आलेले असतात, पण त्यांच्या मनाची चलबिचल चालूच असते. आणि इकडे बाहेर तर सावित्रीमाई अजून सुद्धा ते भरपूर असं धान्य असतं ते सगळं काही पाकडत असते. आणि इकडे आता आतमध्ये ज्योतिराव पुस्तक घेतात आणि ते वाचत बसतात. पण त्यांच्या मनाची घालमेल अजून सुद्धा सुरूच असते, त्यांचं लक्ष सगळं इकडे बाहेरच असतं. आणि तेव्हाच त्यांच्या डोक्यामध्ये कल्पना येते. ते म्हणतात, सदाशिवला पत्र लिहून तरी कळवावं निदान. आणि मित्रांनो, ते लगेचच आता पुस्तक बाजूला ठेवतात आणि सदाशिवरावांना पत्र लिहायसाठी कागद आणि बोरू हातामध्ये घेतात आणि पत्र लिहू लागतात. आणि मित्रांनो, आता पत्र लिहून झाल्यानंतर ज्योतिराव थोडंसं बाहेर येतात आणि समोर बघतात तर सावित्रीमाई अजून सुद्धा काम करतच असते. आणि तेव्हा आता ज्योतिरावांचा नाईलाज होतो आणि ते आतमध्ये जातात आणि अजून एक सूप घेऊन बाहेर येतात आणि सावित्रीमाईच्या शेजारी बसतात. आणि ते स्वतः सुद्धा धान्य पाकडू लागतात. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, अहो हे काय करताय. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, तुझ्या एकटीच्यानं नाही हो, थांब जरा मी सुद्धा करतो. तर तेव्हा सावित्रीमाई तर त्यांच्या हातातून ते सगळं काढूनच घेत असते. अहो नाही तुम्ही नका करू, थांबा मी करते सगळं. तर असं ते बोलत असताना ज्योतिराव म्हणतात, नाही अशाच्यानं ना शाळेचं काम होईल ना घरचं काम होईल, थांब मी करतो. आणि तेवढ्यातच मित्रांनो आता ज्योतिरावांची आई तिथे येते. आणि ते सगळं काही ऐकलं बघितल्यानंतर सावित्रीमाईवरती ओरडू लागते. म्हणते, अगं तू बाहेर जायला सोकावलीस म्हणून नवऱ्याला कामाला झोपलंस वय. तर तेव्हा सावित्रीमाई सांगत असते, अहो नाही म्या नाही केलं ते.
तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, अगं पोराकडून काम करून घेतेस, चांगलीच आहेस की ग. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, आई मीच कामाला बसलेलो आहे, कामासाठी मदत करतोय, आम्हाला बाहेर जायचं आहे. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, बाहेर जायचंय आणि कशा पायी? अरे धान्यात किडं पडल्या, तिचं लक्ष आहे का संसारात? नाही, पारू तिथं बरं होतं, तीच राबत होती बिचारी. पण आता ही आणि घरातली कामं कोण करणार? आणि विचारते, आणि काय र बाहेर कशासाठी चाललायस? तर तेव्हा आता ज्योतिराव हातातलं काम बाजूला ठेवतात आणि उठून उभं राहतात आणि म्हणतात शाळेच्या कामासाठी. आणि म्हणतात, आई बाकीचं आल्यावर करतो, आता जाऊ देत. तर तेव्हा ज्योतिरावांची आई अजून चिडते आणि म्हणते, जा बाबा जा, हिला जा घेऊन जा बाहेर, मी हाय घरातली कामं करायला. एक सून गेली आणि दुसरीचा पाय घरात ठरना. तर तेव्हा ज्योतिराव त्यांच्या आईचं काही ऐकत नाहीत आणि म्हणतात, सावित्री चल. आणि सावित्रीमाईच्या हाताला धरून उठून उभे करतात आणि म्हणतात, सावित्री चल, तुला माझ्याबरोबर यावंच लागल. तेव्हा सावित्रीमाई म्हणत असते, अहो ऐका तरी माझं. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, ज्वारीतले मस्सीकिडे पाकडलेस, आता समाजातले मस्सीकिडे पाकड, ते पण महत्वाचंच आहे. असं म्हणून सावित्रीमाईच्या हाताला पकडतात आणि तिला तिथून घेऊनच जातात. तर तेव्हा ज्योतिरावांची आई तर खूपच चिडते, म्हणते, देवा अरे आता काय करू मी, हा पसारा असाच सोडून गेली. अरे कोणी माहेरचं माणूस आलं तर काय बोलू मी, काय नशिबी आलंय माझ्या. आणि त्यानंतर मित्रांनो, आता ज्योतिराव आणि सावित्रीमाई एका घरासमोर येतात आणि तिथे दोन बायका आतमध्ये काम करत असलेल्या त्यांना दिसतात. तेव्हा ज्योतिराव आता सावित्रीमाईला म्हणतात, सावित्री मी इथेच थांबतो, तू जा आणि बोल त्यांच्याशी. तेव्हा सावित्रीमाई थोडीशी घाबरते आणि म्हणते, नाही नाही, अहो मी एकटी कशी बोलणार, तुम्ही चला की बरोबर. तेव्हा ज्योतिराव म्हणतात, अगं जा लवकर, नाहीतर आतमध्ये निघून जातील त्या. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, ब्राह्मणांच्या बायकांशी मी एवढं कधी बोलले नाही हो. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, अगं सरस्वती वहिनींशी बोलतेस ना. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, अहो पण त्या ओळखीच्या आहेत ना. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, अगं मग या पण होतील की ओळखीच्या. हे बघ सावित्री, माझी सगळी मदार तुझ्यावरतीच आहे, तू जर घाबरलीस ना तर माघार घेण्याशिवाय पर्याय नाही माझ्याकडं. तेव्हा सावित्रीमाई म्हणते, नाही नाही, मी तसं नाही होऊ देणार, मी जाते. असं म्हणून ती धाडस करते आणि आता पुढं चालू लागते. आणि धाडस करून पुढं जाते खरी, पण घाबरत घाबरतच बोलत असते. म्हणते, वाईस बोलायचं होतं, मी सावित्री आणि हे माझं मालक. तर तेव्हा त्याच्यातली एकटी म्हणते, काय पाहिजे ग? तेव्हा सावित्रीमाई म्हणते, ते भिडेवाड्यामध्ये आम्ही मुलींची शाळा सुरू करतोय ना व, कोणी आहे का घरात शाळेत येण्यासारखं? तर तेव्हा ती दुसरी बाई म्हणते, हो आहेत की. तर तेव्हा सावित्रीमाई जराशी खुश होते आणि विचारते, मग येतील का त्या शाळेत? तर तेव्हा ती बाई लगेचच हसत म्हणते, हो येतील तर. आणि त्यानंतर त्या दोघी सुद्धा उठतात आणि समोर जातात. आणि ती बाई परत विचारते, कुठं आहे तुमची शाळा? तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, अहो तसं नाही, मुली हव्या आहेत त्या. तर तेव्हा ती बाई म्हणते, मग आम्ही कोण आहे, आम्ही मुलीच आहे की. असं म्हणून त्या दोघी सुद्धा हसू लागतात. तेव्हा ज्योतिरावांना ती गोष्ट लक्षात येते आणि ते मात्र आता थोडेसे निराश होतात. तर त्यामधली एकटी बाई म्हणते, अगं बाई, जिथल्या गोष्टी तिथंच शोभून दिसतात. अगं घरात सुखोप्याला बसलेली बाई, तू अशी घराबाहेर घेऊन चाललीस, थोडी तरी लाज बाळग, बंद कर तुझी ती शाळा. आणि दुसरी बाई म्हणते, पुन्हा दारात आलीस तर बघ, चल निघ इथून. आणि दारोदार फिरायचंच वेळ असेल ना तर सुया दाबण विक, जा आता. आणि ओरडते, निघ म्हटलं ना. तर तेव्हा आता सावित्रीबाई माघारी फिरते आणि त्यानंतर मित्रांनो, आता हे दोघे सुद्धा परत निराश होतात आणि पुढच्या घराकडे जाऊ लागतात. तर पुढच्या घराकडे जात असताना सावित्रीबाई म्हणते, मालक कसं व्हायचं वो, आपल्याला बघून त्या बायका कसं बोलल्या? तेव्हा ज्योतिराव म्हणतात, सावित्री याचं मूळ कारण आहे अज्ञान. सावित्री, शाळा शिक्षण या गोष्टी सगळ्या इतक्या सहजासहजी पचनी पडणार नाहीत. म्हणजे आपल्या घरातच बघ ना, म्हणजे वहिनीने फुलानं अन्नाचं नाव लिहिलं, कानानं केवढा धिंगाणा घातला, हात उगारला, तुला तर घराबाहेर ठेवलं. जर आपल्या घरात ही परिस्थिती असेल तर इतरांचं काय? त्यामुळे जरा धीरानं संयमानंच घ्यावं लागल. आणि हे दोघं असंच रस्त्याच्या मधोमध बोलत उभारलेले असतात आणि इतक्यातच म्हणजे तिथे एकटा मुलगा भोवऱ्यानं खेळत असतो. तर तेव्हा दोन मुली आतून बाहेर धावत येतात आणि त्यातली एकटी मुलगी म्हणते, दादा मला पण दे ना भोवरा खेळायला. आणि तेव्हाच आता या दोघांचं लक्ष त्यांच्याकडे जातं. तर त्या मुलीने भोवरा मागितल्यानंतर तो मुलगा म्हणतो, नाही देणार. तर तेव्हा ती मुलगी परत हट्ट करू लागते, म्हणते, दादा दे ना मला भोवरा खेळायला, मला पण खेळायचं आहे. तर तेव्हा तो मुलगा ओरडतो, नाही म्हटलं ना. तर तेव्हा ती मुलगी हट्ट करू लागते, म्हणते, मला पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे.
तर तो मुलगा म्हणते नरम्या आई म्हटलं ना तुला. तर ती मुलगी परत दंगा करू लागते, म्हणते मला पाहिजे ना, मला दे ना खेळायला. तेव्हा तो मुलगा परत म्हणतो नाही नाही नाही. तर इतक्यातच त्यांची आई बाहेर येते आणि त्या मुलाला म्हणते महादू, अरे बाळा महादू, हे घे दूध पिऊन घे. तर ते पिल्यानंतर मुलगी म्हणते आई मला बी ना दूध. तर तिची आई म्हणते तुला कशाला पाहिजे ग दूध, अगं तो पोरगा हाय, त्याला दूध मिळणार, आणि तुझं काय ग, तू चल बरं माझ्यासोबत भांडी घासायला. तर तेव्हा ती मुलगी म्हणते आई मी नाही येणार, मला दूध पाहिजे प्यायला, सगळ्या चांगल्या गोष्टी त्यालाच देतात, मला नाही देत. असं म्हटल्यानंतर तिची आई तर तिला फटक्यावरती फटके मारू लागते, म्हणते दूध पाहिजे तुला. आणि असं ती आता मारत असताना आता हे दोघे सुद्धा बघत तिथे उभारलेले असतात आणि लगेचच आता पुढे येतात. आणि सावित्रीबाई म्हणते अहो वहिनी थांबा थांबा. तर तेव्हा ती बाई तर तिला मारतच असते, म्हणत असते दूध पाहिजे तुला, गप्प बस, थांब आता तुला दाखवतेच, असं म्हणून तिला अजून मारतच असते. तर आता हे दोघं पुढे जातात आणि सावित्रीबाई म्हणते ताई थोडं थांबा ना, ऐका ना जरा माझं. आणि इतक्यातच मित्रांनो त्या मुलीचे वडील बाहेर येतात आणि म्हणतात निघा निघा, चला निघा इथून. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात अहो ऐकून तरी घ्या माझं, मुलींच्या भल्याचं आहे. तर तेव्हा सावित्रीबाई म्हणते अहो मुलींचं कल्याणच होईल. तर तेव्हा तो म्हणतो तुम्ही काय आमचं कल्याण करणार, जावं आपलं गुमान, आणि तुम्ही का फिरताय ना ते समद्या पुण्याला कळलंय. तेव्हा त्या मुलीची आई म्हणते आणि या दिवाळीत माझ्या मुलीचं लगीन आहे, तुम्ही काय बी घेऊन येऊ नका घरी, नाहीतर माझ्या लेकीचं ठरलेलं लग्न मोडायचं. तर त्या मुलीचे वडील परत ओरडतात, म्हणतात ओ तुम्हाला सांगितलेलं कळत नाही का, निघा म्हटलेलं, निघा बरं इथून. तर तेव्हा आता ज्योतिराव सावित्रीबाईला म्हणतात चल सावित्री, असं म्हणून मित्रांनो आता ते दोघे सुद्धा आता तिथून निघून जातात आणि त्यानंतर आता परत दुसऱ्या घराच्या समोर जातात. तर तेव्हा सावित्रीबाई म्हणते अहो हे तर ब्राह्मणांचं घर आहे, आत कसं जायचं. तर तेव्हा ज्योतिराव सांगतात ब्राह्मण आहेत पण खूप चांगल्या विचाराचे आहेत, हे मुलीला आपल्या शाळेत नक्की पाठवतील, किमान आपलं म्हणणं तरी ऐकून घेतील. आणि त्यानंतर भास्कर पंत अशी हाक मारतात आणि परत अजून एकदा हाक मारतात अहो भास्कर पंत. तर तेव्हा त्यांची बायको बाहेर येत असते आणि इतक्यातच मोरोपंत तिथं येतात आणि ज्योतिरावांना म्हणतात ज्योती चल लवकर, एक जण तयार झालेत आपल्या मुलीला आपल्या शाळेत पाठवायसाठी. आणि ते ऐकल्यानंतर तर ज्योतिराव खूपच खुश होतात. तर मोरोपंत पुढं म्हणतात त्यांच्या काही शंका आहेत चल. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात आत्ता. तर तेव्हा मोरोपंत म्हणतात हो आत्ता, अरे वहिनी सांभाळून घेतील ना हे, तू चल. पण त्यांच्या शंकेचं जर निरसन झालं ना तर एक मुलगी पक्की झाली. तर तेव्हा ज्योतिराव सुद्धा लगेच तयार होतात आणि म्हणतात सावित्री मी आलोच जाऊन. तर सावित्रीबाई म्हणते अहो पण मी एकटी कशी बघू समद. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात अगं घे सांभाळून, आलोच मी, असं म्हणून ते आता दोघं सुद्धा गडबडीने तिथून निघून जातात. आणि तेव्हाच मित्रांनो ते भास्कर पंतची जी बायको बाहेर आलेली असते ते सगळं बघत असते. तर ती आता सावित्रीबाईला म्हणते काळजी नका करू, तुम्ही या ना घरात, असं म्हणून ती सावित्रीबाईला चक्क आपल्या घरामध्ये बोलावते. तर तेव्हा सावित्रीबाईला सुद्धा आता थोडासा धीर येतो आणि ती थोडीशी हसते आणि आतमध्ये जाऊ लागते आणि आतमध्ये जाऊन दरवाजामध्येच बसते. तर तेव्हा त्या मुलीची आई तिची वेणी घालत असते. तर सावित्रीबाई विचारते येणी घालताय काय पोरीची. तर तेव्हा ती बाई म्हणते हो, डोई आवरत होते कन्येची, बोला कसे येणे झाले. तर तेव्हा सावित्रीबाई म्हणते गोड आहे लेक तुमची, काय ग नाव तुझं, असं तिला विचारते. तर तेव्हा ती मुलगी सांगते अंबिका. तर तेव्हा आता त्या मुलीची आई जी असते ती परत म्हणते कसे येणे केले, ते बोलायचं असेल तर बोला. तर तेव्हा आता सावित्रीबाई म्हणते जी आम्ही भिडेवाड्यामध्ये ना मुलींची शाळा सुरू करत आहोत, आम्हाला समजलं की तुमचं मालक सुधारणावादी आहेत, तर तुम्ही तुमच्या लेकीला शाळेत पाठवा, आमच्या समध्यांची इच्छा आहे. तर तेव्हा ती बाई म्हणते अगं बाई तू समजतेस तसं काही नाही ग, नाव सोनूबाई हाती कतलाचा वाळा असे आहेत आमचे, हे बाहेर सुधारणेच्या गप्पा मारतील आणि घरात येताना वाहनेबरोबर सुधारणा घराच्या बाहेर ठेवून येतील. अहो लग्न झालंय माझं, 3 मुलं आहेत, अजून पर्वती पाहिली नाही, एकदा शनिवार वाडा दाखवला तोही लांबूनच, त्यानंतर अजून घराबाहेर पडली नाही. तर तेव्हा सावित्रीबाई विचारते ते आहेत का घरी. तर तेव्हा ती बाई सांगते पगडी खुंटीवरती नाही, हिच्यासाठी स्थळ बघायला गेलेत. तेव्हा सावित्रीबाई म्हणते आम्हाला तर काय वेगळंच कळलं होतं, सुधारक आहेत वेगळ्या विचारांचे आहेत म्हणून. तर तेव्हा ती बाई सांगते अहो काल मी कथेला जाण्याचा हट्ट केला आणि हे बघा, असं म्हणून ती स्वतःचा हात दाखवते. तर हातावरती भरपूर साऱ्या जखमा असतात, तिला तिच्या नवऱ्याने खूप मारलेलं असतं त्या गोष्टीसाठी.
आणि ते बघितल्यानंतर तर सावित्रीमाईला तर खूप मोठा धक्का बसतो. आणि तेव्हा सावित्रीमाई म्हणते, आता आलं माझ्या ध्यानात, मी येते, असं म्हणून ती आता तिथून उठते. तर तेव्हा ती बाई म्हणते, थांबा, पहिल्यांदा आलात ना घरी, असं म्हणून ती आतमध्ये जाते आणि हळदी कुंकू घेऊन येते आणि सावित्रीमाईला हळदी कुंकू लावू लागते. आणि त्यानंतर आता सावित्रीमाई म्हणते येते. तर तेव्हा ती बाई म्हणते, पण खूप पायपीट होत असेल ना लोकांच्या दारोदारी जाऊन, आणि दारावरती गेलं तर लोक किंमत देत नसतील. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते हो, आणि येते असं म्हणून आता ती तिथून निघून जाते. आणि त्यानंतर आता आपल्या घरी येते. तर तेव्हा ज्योतिरावांची आई तिथंच बसलेली असते, ते सगळं काही धान्य पाकडत असते. तर सावित्रीमाईला बघितल्यानंतर आता ती चिडते आणि म्हणते, या आलात का गाव फेरा मारून, आणि काय ग, काय मिळालं तुला? अगं कसली बुद्धी सुचली या तुला? अगं हे सगळं धान्य असं सोडून गेलीस, घरभर किडं झालं ना व. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणत असते, पण सासूबाई ते. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, सासूबाई काय सासूबाई, कर पुरात आहे, आवर लवकर, असं सांगून तिथून उठते आणि आतमध्ये निघून जाते. तर तेव्हा सावित्रीमाई आता परत धान्य पाकड्यासाठी तिथं बसते. आणि मित्रांनो, आता तिला जे काही आता घडलेलं असतं ते सगळं काही परत आठवू लागतं. ज्यावेळेस पहिल्यांदा ती गेलेली असते आणि ती बाई म्हणत असते, अगं जिथल्या गोष्टी तिथं शोभून दिसतात, अगं सुखोप्याला बसलेली बाई तू अशी घराबाहेर घेऊन चाललीस. आणि ती दुसरी बाई म्हणालेली असते, दारोदार फिरायचंच वेड असेल ना तर सुयादा बनवीक. आणि त्यानंतर ती बाहेर खेळणाऱ्या मुलीची आई म्हणालेली असते, या दिवाळीत माझ्या मुलीचं लगीन आहे, तू काय बी घेऊन येऊ नको घरी, नाहीतर माझ्या लेकीचं ठरलेलं लग्न मोडायचं. आणि त्यानंतर आता त्या भास्कर पंतांची बायको म्हणालेली असते, तू समजतेस काही नाही ग, नाव सोनूबाई पण हातामध्ये कथलाचा वाळा, असे आहेत आमचे हे. आणि त्यानंतर ती म्हणालेली असते, पण खूप पायपीट होत असेल ना लोकांच्या दारोदारी जाऊन, आणि दारावरती गेलं तर लोक किंमत देत नसतील. आणि हा सगळा विचार करत असताना ज्योतिराव आता तिथं आलेले असतात आणि सावित्रीमाईला लगेच विचारतात, काय झालं, मिळाली का भास्कर पंतांची मुलगी? तर तेव्हा सावित्रीमाई सांगते, नाही, दुरून डोंगर साजरे, नकोच बोलायला त्यावर. तर तेव्हा आता ज्योतिरावांचं लक्ष सावित्रीमाईच्या कपाळकडे जातं आणि ते विचारतात, सावित्री, हळदी कुंकू कोणी लावलं? त्यांच्या बायकोनी? तर तेव्हा सावित्रीमाई हसत सांगते, हो हो, त्यांनी लावलं. तर तेव्हा ज्योतिरावांना तेवढाच आशेचा किरण दिसतो आणि ते म्हणतात, चला प्रगती तरी आहे. तोंडावरती कोणी दार बंद करून घेण्यापेक्षा घरात घेऊन हळदी कुंकू तरी लावलं, हेही काही कमी नाही. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, हो हो, ते तर झालंच. आणि म्हणते, पण त्या बाई म्हणत होत्या ना, ती एक गोष्ट पटली मला. तर तेव्हा ज्योतिराव विचारतात, काय? तर सावित्रीमाई सांगते, असं दारोदारी जाऊन शिदा मागितल्यासारखं मुलगी कशी मागायची? तेव्हा ज्योतिराव म्हणतात, पण दुसरं करणार तरी काय? तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, म्हणजे बघा, असं एखादं ठिकाण बघायला पाहिजे जिथं बायका एकत्र येतात, म्हणजे त्यांना एकत्र समजून सांगता येईल. आणि म्हणते, पण असं ठिकाण शोधायचं कसं? आणि थोडा वेळ थांबते, विचार करते आणि एकदम आनंदाने सांगते, अहो, हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला तर? तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, हळदी कुंकू? तर सावित्रीबाई म्हणते, हां. तर ज्योतिराव म्हणतात, असं सामूहिक हळदी कुंकू भरवल्याचं ऐकिवात नाही. आणि म्हणतात, हां, पण कल्पना चांगली आहे. तर सावित्रीबाई म्हणते, तेच, हळदी कुंकूला कोणी नाही म्हणत नाही. तेव्हा ज्योतिराव म्हणतात, पण अशी जागा बघावी लागेल जिथं सगळ्या बायका निर्धास्त येतील. तर तेव्हा सावित्रीबाई म्हणते, म्हणजे आपल्या घरी तर कोणी येणार नाही. आणि म्हणते, वरच्या वर्गातलं जरी कोणी भरवलं तरी येतील. तर तेव्हा ज्योतिराव आता विचार करू लागतात आणि म्हणतात, सदाशिव गोवंडेंच्या घरी, म्हणजे सरस्वतीबाईंना विचारलं तर नाही म्हणणार नाहीत. तर तेव्हा सावित्रीबाई सुद्धा खुश होते आणि म्हणते, वय वय, आणि हळदी कुंकू म्हटलं की समध्या खुश असतात, समध्या येतील. मग त्यांना एकत्र बसून सांगता येईल शिक्षण म्हणजे काय, शाळा म्हणजे काय, आणि मग ते घराघरात पोचल. तर तेव्हा ज्योतिराव तर खूपच खुश होतात आणि म्हणतात, शाबास सावित्री, चांगली कल्पना मांडलीस. म्हणजे बायकांच्या कपाळी असलेला अडाणीपणाचा शिक्का जर पुसायचा असेल तर हळदी कुंकू लावायलाच पाहिजे. तर तेव्हा सावित्रीमाई सुद्धा खूप खुश झालेली असते आणि म्हणते, वय वय, हळदी कुंकू. आणि मित्रांनो, आता सावित्रीमाईच्या कल्पनेने या दोघांना सुद्धा एक छान असा धागा आता सापडलेला असतो. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, ज्योतिराव आता सावित्रीमाईला सांगतात, आवरलं का तुझं, आज 8-10 घरं करायची आहेत. तेव्हा सावित्रीमाई सांगते, घरात थोडी कामं आहेत. तेव्हा ज्योतिराव सांगतात, अगं आता हे काय, आणि मध्येच, अगं तू तिथं असणं महत्त्वाचं आहे, ही तुझ्या मनात आलेली कल्पना आहे. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, पण सासूबाईंचा शब्द कसा मोडू?
तर त्यानंतर मात्र ज्योतिराव एकटेच आता बाहेर पडतात आणि एका घरामध्ये गेलेले असतात आणि ते सगळं काही कल्पना त्यांना सांगतात. तर तो म्हणतो, पायीची वाहन पायीच बरी. तर तेव्हा ज्योतिराव आता त्यांना समजावून सांगू लागतात. म्हणतात, अहो आपले पूर्वज स्त्रीला सहचारिणी, अर्धांगिनी, गृहलक्ष्मी म्हणत आलेले आहेत. तर तेव्हा ते म्हणतात, हे बघा ज्योतिराव. तर तेव्हा ज्योतिराव त्यांना म्हणतात, हे बघा सर्जेराव, असं जर असेल तर आपण स्त्रीच्या पोटी जन्म घेतला का 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 पायातल्या वाहनीच्या? असं म्हटल्यानंतर ते आता सर्जेराव जे असतात ते गप्पच होतात. तर त्यानंतर आता ज्योतिराव जे असतात ते सदाशिवरावांच्या घरी जातात आणि तेव्हा मोरपंत सुद्धा तिथं असतात आणि तेव्हा सदाशिवरावांची बायको विचारते, सावित्रीबाईंनी कुठं दिसत नाहीत. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, येतच असेल, ती वाटेत असेल. आणि इकडे मात्र आता सावित्रीबाई तर खूप काम करून करून थकलेली असते आणि तेव्हा ती बाहेर पाणी मारत असताना तिला उन्हामुळे जोराची चक्कर येते आणि तिथेच ती खाली कोसळते. तर इकडे ज्योतिराव म्हणत असतात, एक मुलगी मिळाली की मग आपलं काम सुरू होईल. तर मित्रांनो, आजच्या पुरते एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.